आर्याच्या टिफिनसाठी मुगाच्या डाळीचा हा छान असा नाश्ता मी बनवते आणि कामावरसुद्धा बनवते. तर याचं नाव आहे मुंगलेट. तर याच्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि तिला स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून मग 3-4 तासासाठी भिजत घातली आहे. त्यानंतर मग ही भिजून झाल्याच्यानंतर मिक्सर जारमध्ये 3-4 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक, अर्धा वाटी रवा घालून यांना छान असा वाटून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या. ज्या आपल्या घरी भाज्या असतील त्या ॲड करायच्या. मी इथे कांदा, गाजर आणि कोबी घातला आहे आणि यांना चॉपरमध्ये चॉप करून व्यवस्थित असे त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. आणि हा वरूनही टाकू शकतो, पण मी मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि इनोचं पॅकेट टाकायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून हा बॅटर एकदम हलवून घ्यायचा आणि एकदम हलका होतो. त्यानंतर नॉनस्टिक पॅनला थोडासा तेल लावून यांना या बॅटरला टाकायचे आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्याच्यानंतर 2 मिनिटांनी एक साईड होते, मग दुसरी साईड पलटून घ्यायची आणि खूप छान असा लाईट असा हा नाश्ता तयार होतो. तुमच्या लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता आणि खूप छान असा बनतो. खूप हेल्दी आहे आपल्या मुलांसाठी. करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आयडीला फॉलो करा. मी आर्यासाठी छोटे छोटे बनवते आणि या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.